अरे सगळ्यात तू तर एकदम फायर पण घेतले फोटो पण झाला पाहिजे असं नाही Yes, benar. आम्हाला घ्या आम्ही सगळी एकदम
इकडे बघा आता. कृपया भाविकांनी आपापल्या जागेवर स्थानपन्न व्हायचं आहे. पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. आपले मान्यवर चर्च प्रवेशद्वार पारंपरिक संस्कृतीची, नानाविध प्रकारच्या वेशभूषेची, आपल्या शेतीवाडीची व सामाजिक ऐक्याची एक आगळी वेगळी झलक आपण शिस्तबद्ध लिओ फर्गोस व होली क्रॉस संस्थेच्या सिस्टर्स यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. गेली 5 दशके संपूर्ण समाजासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री राजनजी नाईक, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी प्रमुख धर्मगुरू फादर एरिक अल्फान्सो, होली क्रॉस संस्थेच्या सुपिरियर सिस्टर जॉर्जिया वर्गीस, बॅसी मान्यवर लेझिमच्या तालावर आपल्या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स व सहाय्यक धर्मगुरू फादर लिओ फर्गोस यांच्यासोबत व्यासपीठाजवळ आगमन करीत आहे. मी उपस्थितांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहून मान्यवरांना मानवंदना देऊया.
धर्मगुरू फादर अब्राम गोम्स यांस विनंती करते की त्यांनी आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय बिशप थॉमस डिसोजा, प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार श्री राजनजी नाईक, विशेष अतिथी माजी धर्मगुरू फादर एरिक अल्फॉन्सो, होली क्रॉस संस्थेच्या सुपिरियर सिस्टर जॉर्जिया वर्गीस, बसिन कॅथोलिक बँकेचे संचालक श्री सॅबी डायस, आपले भूमिपुत्र माजी नगरसेवक श्री मार्शल लोपिस, सहाय्यक धर्मगुरू फादर लिओ फर्गोस या सर्व मान्यवरांना आदराने व्यासपीठावर घेऊन यावे. हिरव्यागार निसर्गाशी व काळ्या मातीशी घट्ट विण जुळलेली आपली संस्कृती, हरित वसईच्या याच संस्कृतीचा वारसा अखंडपणे सुरू राहावा म्हणून प्रतिकात्मक रूपात दीप प्रज्वलनासाठी आपण केळीच्या लोदापासून तयार केलेल्या नैसर्गिक समईचा वापर करीत असतानाच 12 गावांनी मिळून तयार झालेले नानभाट धर्मग्राम, 12 गावांतील विविध गुणवैशिष्ट्यांनी उजळून निघालेले नानभाट धर्मग्राम 12 ज्योतींद्वारे प्रकाशमान होत असतानाच म्हणावेसे वाटते, दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. चला दीप लावूया सौख्याचा, दीप लावूया ऐक्याचा. आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. आज आपल्या ह्या नानभाट धर्मग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी प्रेमळ निमंत्रणाचा मान ठेवून अगत्याने उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची ओळख व स्वागत करण्यासाठी मी नानभाट धर्मग्रामाचे सहाय्यक धर्मगुरू फादर लिओ फर्गोस यास विनंती करीत आहे. स्वागत आणि ओळख करण्या अगोदर आज नानभाट चर्चचा 50वा वर्धापन दिन, 50 वर्ष आपल्या पॅरिशला पूर्ण झालेले आहेत. अनेक धर्मगुरूंनी यासाठी योगदान दिलेले आहे. त्यापैकी काही धर्मगुरू आपल्यामध्ये उपस्थित नाहीत. आपण क्षणभर उभे राहूया आणि त्या दिवंगत सर्व धर्मगुरूंना आदरांजली अर्पण करूया. नानभाटमध्ये कार्य केलेले स्वर्गवासी फादर कायस करवालो, स्वर्गवासी फादर नेपोलियन गोन्साल्विस, स्वर्गवासी फादर डेनिस कोक्या, स्वर्गवासी फादर डॉमिनिक फर्गोस आणि स्वर्गवासी फादर अलेक्स तुस्कानो, या सगळ्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया. खाली बसूया. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आजच्या या दिवशी समस्त नानभाटकराचे मन आनंदाने भरून आलेले आहे. कारण आज ज्या संताच्या नावाने आपले हे चर्च समर्पित केले आहे
त्या संत पावलाच्या परिवर्तनाचा सण आज आपण साजरा करीत आहोत आणि त्याच संतांच्या नावाने बांधलेल्या या चर्चला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. सोनियाचा दिस आज अमृते पाहिला. आज खरोखर आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण दिवस आहे, सुवर्ण जयंती आपण साजरी करीत आहोत आणि म्हणूनच ही सोन्यासारखी पाहुणे आणि सोन्यासारखी तुम्ही लोक आज इथे उपस्थित आहात आणि म्हणून हा सोन्याचा दिवस, सुवर्ण दिवस. आम्हाला सोन्यासारखी माणसं लाभलेली आहेत. सोन्याचा भाव जरी तोळ्याला 70-80 हजार काय 90 हजारापर्यंत गेला तरी आम्ही घाबरत नाहीत, कारण सोन्यापेक्षा महान अशी माणसं आणि असे पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि म्हणून आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिल्यासारखा आहे. भारतीय परंपरेत म्हटलेलं आहे, अतिथी देवो भव. पाहुणा हा देवासारखा असतो आणि म्हणून आलेले सर्व पाहुणे आमच्यासाठी देवासमान आहेत आणि ह्या देवासमान असलेल्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. आपले वसई धर्मप्रांताचे नवनिर्वाचित आणि तिसरे बिशप, बहुसन्माननीय बिशप थॉमस डिसोजा, आपल्या सर्वप्रथम समस्त नानभाटकरांच्या वतीने बिशप महोदय, तुमची नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि सुरुवातीलाच तुमच्या पाळकीय कार्यासाठी सुयश चिंतितो. बिशप थॉमस डिसोजा यांचा परिचय निदान नानभाटकरांना तरी करावा, कारण असं मला वाटत नाही, कारण नानभाटमधली 25 वर्षापेक्षा वरच्या लोकांना जर इथं उभं केलं तर बिशप थॉमस विषयी 10-10 मिनटं किंवा 20-20 मिनटं ही लोक बोलतील, एवढी माहिती, एवढा परिचय इकडच्या लोकांना आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गोरेगाव सेमिनरीतून जेव्हा 1 वर्ष कार्यानुभवाचं असते, रिजन्सीचं असते, तेव्हा 32 वर्ष अगोदर बिशप थॉमस हे फादर डेनिस कोक्या हे पॅरिश प्रिस्ट असताना इथे रिजन्सीसाठी होते आणि 1 वर्ष आपल्या नानभाटमध्ये त्यांनी व्यतीत केलेलं आहे. आणि त्यामुळे घोटेबाटपासून नाळेपर्यंत, अटोळीपासून मांडपेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत 12 गावपरिवार त्यांची इथे भ्रमंती झालेली आहे आणि त्यामुळे इकडच्या लोकांच्या मनामनात बिशप थॉमस आहेत आणि म्हणून बिशपांना आपले नानभाटकर चांगले ओळखतात आणि म्हणून बिशपांचं स्वागत करीत असतानाच बिशप नंदाखालचे आगाशीचे लोक सांगतात की बिशप आमच्याकडे होते, विनोदाने ते सांगतात, पण त्यांना आपण असं सांगू की नंदाखाल आणि आगाशीला येण्या अगोदर बिशप आमच्याकडे होते नानभाटमध्ये आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची मान ही उंचावलेली आहे. आपल्याला तो अभिमानाची बाब आहे की आपल्यामध्ये कार्य करून गेलेले धर्मगुरू झाले आणि त्यानंतर बिशप म्हणून त्या पदावर आज कार्य करत आहेत आणि म्हणून बिशप महोदय तुमचं स्वागत करीत असताना तुमची ओळख आमच्या लोकांना आहेच. आपलं पाळकीय कार्य करीत असतानाच बिशप महोदय गोरेगाव सेमिनरीत जे नव्याने धर्मगुरू होत आहेत त्या धर्मगुरूंना घडवण्याचं कार्य करत आहेत. मी त्यांचा विद्यार्थी आहे, माझे ते सेमिनरीत प्रोफेसर होते आणि भारतीय तत्त्वज्ञान या विषयावर ते सेमिनरीत विद्यार्थ्यांना इंडियन फिलॉसॉफी या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. भिवंडी मिशनमध्ये रमेदी, आगाशी, नंदाखाल इथे पाळकीय कार्य करण्याचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. उत्तम प्रवचनकार, उत्साहमूर्ती, सामाजिक प्रश्नांची जाणीव, हृदयाची संवेदनशीलता, नम्रपणा, मनमिळावू स्वभाव, चेहऱ्यावरची प्रसन्नता, कार्य तत्पर, संयमी स्वभाव, समतोल विचार, नाविन्याचा ध्यास, कल्पक उपक्रम आणि दांडगा लोकसंपर्क अशा विविध गुणांनी संपन्न असलेले बिशप महोदय आपल्या धर्मप्रांताला लाभलेले आहेत आणि आज आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपल्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आज ते लाभलेले आहेत. म्हणून बिशप महोदयांचं मी स्वागत करतो आणि आपल्या पॅरिसचे पॅरिश प्रिस्ट फादर अब्राहम गोम्स यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन बिशपांचा सन्मान करावा. आपले आणि त्याचबरोबर स्मृतिचिन्ह देखील त्यांना देण्यात येत आहे सुवर्ण महोत्सवाचे. पाहुणे आपल्या विभागाचे आमदार राजनप्पा नाईक यांची ओळख
नानभाटकरांना तर आहेच, आपले सख्खे शेजारी. आणि म्हणून राजनप्पाविषयी मी एकाच शब्दात सांगेन, आपलं महाणो, आपल्या घरचं महाणो, आपल्या दारपूरचं महाणो, आपल्या मिंगरचं महाणो, आपल्या बाटचं महाणो, आपल्या शाळीचं महाणो, आपल्या मेहरचं महाणो. आणि म्हणून मी सांगतो, आपला माणूस, आपले सख्खे शेजारी, हाकेच्या अंतरावर त्यांचं घर आहे, त्यांचे क्लासमेट इथे आहेत, या मातीतच ते लहानाचे मोठे झाले. आणि म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. राजनप्पा, तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. आणि समजा अधिवेशन चालू असताना आपल्यापैकी कोण त्या विधानसभेच्या बाजूने गेलात तर 288 आमदारापैकी एकच आमदारांना तुम्ही असं बोलू शकता, अप्पा कहा काही शाह घ्या दोसाला ना, की शाह घ्या दोसाला अप्पा तब्येत की आहे. हे फक्त 288 आमदारांपैकी एकमेव आमदारांना आपण बोलू शकतो, कारण ते आपल्या सामवेदी भाषेतले, सामवेदी समाजाचे पहिले आणि एकमेव आमदार संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. आणि तो फक्त बहुमान त्यांचा नाही, तर आपल्या सगळ्यांचा बहुमान आहे. आणि म्हणून राजनप्पा नाईक, तुमचे आम्ही सुरुवातीला अभिनंदन करतो. तुमची आमदार म्हणून कारकीर्द यशस्वी हो, तुम्हाला अभिनंदन करत असताना शुभेच्छा देतो. आणि आपल्या साधी राहणे, अभ्यासू वृत्ती, कार्याची धडपड, 30 ते 35 वर्ष विविध चळवळीतून आपण आलेलो आहात. आणि याचं द्योतक म्हणून त्याची जणू पोचपावतीच म्हणून आपण समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. तुमचं अभिनंदन करीत असतानाच आम्ही तुमचं स्वागत करतो आणि समस्त नानभाटकरांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी तुम्ही आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात, त्याबद्दल आमच्या पॅरिसच्या वतीने श्रीयुत निक्सन परेरा यांना विनंती करतो की त्यांनी नवनिर्वाचित आपल्या विभागाचे विधानसभा सदस्य राजनप्पा नाईक यांचा पुष्प देऊन स्वागत करायचं. आपल्या विभागाचे माजी आमदार क्षितिजी ठाकूर वेळोवेळी आपल्याला सहकार्य करत असतात. आपल्याला काही आवश्यकता लागली तर ते मार्शल यांच्या मार्फत आपल्या बरोबर नेहमी असतात. आणि म्हणून क्षितिजी ठाकूर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. आणि आपले पॅरिश काउन्सिल मेंबर अजय आल्मेडा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आपल्या विभागाचे बसंत कॅथलिक बँकेचे संचालक श्री सॅबी डायस आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते आपले भूमिपुत्र आहेत आणि आपल्या या विभागात नंदाखाल राजोडी बोळीज या विभागाचं कॅथलिक बँकेचं संचालक म्हणून ते प्रतिनिधित्व करीत आहेत. चर्चच्या सगळ्या कार्यात ते सक्रिय सहभागी असतात. आणि म्हणून सॅबी यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. आणि आपले पॅरिश काउन्सिलचे सभासद प्रतिनिधी आशा दिब्रिटो यांना विनंती करतो की सॅबी यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा. आपल्या विभागाचे माजी नगरसेवक मार्शल लोपिस, मार्शल हे नेहमी घरात कमी असतात, बाहेर जास्त असतात आणि त्यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांची तळमळ खूप आहे. कोणतंही कार्य असू दे मार्शल तत्परतेने तयार असतात. आम्ही म्हणतो की मार्शल है तो मुमकिन है, कारण कोणतंही काम असू द्या ते मार्शल पुढे येऊन करत असतात. आणि असे आपले माजी नगरसेवक कार्यसम्राट यांना देखील आम्ही आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन मी विक्टर आल्मेडा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ द्यायचं आणि स्मृतिचिन्हाने सन्मानित करायचं.
आणि आता आपले या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करणारे आपले प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स यांना देखील मी मार्शल डिकोना यांना विनंती करतो की फादरांना देखील पुष्पगुच्छ देऊन फादरांचं स्वागत करायचं आहे. उपस्थितांमध्ये काही धर्मगुरू आम्हाला दिसत आहे. फादर सॉलोमन रॉड्रिक्स, फादर पीटर डिकोना, फादर लुईस डिब्रिटो, फादर निलेश तुस्कानो यांचं देखील मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आज आमचं मन आनंदाने भरून आलेलं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आणि सन्माननीय पाहुणे इथे आलेले आहेत. आणि संत पॉल नेहमी प्रेमाविषयी प्रीतीविषयी बोलत असतो आणि त्याचंच प्रीतीचा एक शेर मी हिंदीमध्ये सांगत आहे. मत देख गुरूर से इतना, मत देख गुरूर से इतना, मैं इश्क जताने आया हूँ. तुम तो सिर्फ चांद मांगा था, मैं सारा आसमान लेके आया हूँ. ही सगळी मोठी ताऱ्यासारखी मंडळी तुमच्या शुभेच्छा आणि हे सगळे सन्माननीय पाहुणे आमच्याबरोबर आहेत म्हणून आम्हाला खूप आनंद वाटत आहे. आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. तुमचं मनापासून सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. गॉड ब्लेस यू. प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स यांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाची कामगिरी बजावणारे व आजच्या सोहळ्याच्या मान्यवरांची समर्पक शब्दात ओळख व स्वागताची जबाबदारी पार पाडणारे सहाय्यक धर्मगुरू फादर लिओ फर्गोस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील श्री रिक्सन तुस्कानो. कार्यक्रमासाठी बरेच धर्मगुरू व धर्मभगी आपणात उपस्थित आहेत. फादर लिओनी त्यांच्या पॅरिसच्या वतीने स्वागत केलेलंच आहे. तरीसुद्धा पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करीत आहे. आपण जोरदार टाळ्यांमध्ये सर्व उपस्थित धर्मगुरू धर्मभगिनींना जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. पूर्णत्वासाठी योग्य ते प्रयोजन असावे लागते. नानभाट धर्मग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी गेल्या वर्षांनाच या अंतिम सोहळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी मार्गदर्शकाची मुख्य भूमिका साकारणारे प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स यांस मी विनंती करतो की त्या सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांचं स्वागत झालेलेच आहे. पुन्हा मी एकदा आपले उपस्थित बिशप थॉमस, आपले सन्माननीय आमदार राजनजी नाईक, फादर एरक क्षितिज ठाकूर, फादर लिओ, स्टेजवरील आपले संचालक साबी डायस, मार्शल लोपिस आणि सिस्टरांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी जवळजवळ गेली 1.5 वर्ष आम्ही खूप प्रयत्नशील होतो. गेल्या 1.5 वर्षापासून हे सगळं नियोजन सुरू होतं, परंतु माझ्या डोक्यावर टांगती तलवार होती आणि ती म्हणजे बदलीची. कारण बदली झाली तर इथे बदल घडून येणं फार कठीण आहे आणि अशक्य नाही पण कठीण होतं आणि म्हणून ती टांगती तलवार होती. मला वाटतं 18 एप्रिलला बिशपाने मला कॉल केला आणि बोलवलं. तो कॉल येत्याबरोबर माझ्या पोटामध्ये गोळा आला की आता काय खरं आपल्याला इथून निघून जावं लागणार आहे आणि सगळं नियोजन केलेलं आहे, त्याचं कसं होईल. बिशपाच्या समोर बसलो. बिशपाने सांगितलं, मी कुठे जायचं मला सांगितलं नाही, परंतु जाणं भाग आहे. आणि मग बिशपाला सांगितलं की गेल्या वर्षभरापासून आमचं नियोजन सुरू आहे आणि ह्या वर्षी गोल्डन जुबली सुवर्ण महोत्सव साजरा आपण केला जात आहोत.
मी आमच्या सर्व भाविकांची विनंती आहे की आपण मला 1 वर्ष वाढवून द्यावं. आणि बिशपाने थोडेसे गप्प राहिले, कारण अधिकारी लवकर उत्तर देत नाहीत. ते थोडा विचार करतात आणि नंतर उत्तर देत असतात. शिष्टांना पण त्या माहिती आहे, कधीच पटकन उत्तर देत. थोडासा आराम करायला गेलो पण झोप काही लागत नव्हती. आणि मग संध्याकाळी चहा घेतल्यानंतर बघतो तो सेक्रेटरीचा फोन आला आणि सांगितलं बिशप तुमच्याशी बोलू इच्छित आहेत. तर म्हटलं बिशप काय झालं? तर मी तुम्हाला 1 वर्ष वाढवून देतो. आणि मला थोडंसं हायसं वाटलं की बिशपाने 1 वर्ष वाढवून दिलं की आपलं गुरुजींची छुट्टी माझ्या हातून साजरी व्हावी. कारण बिशपांना माहिती होतं की माझ्या इकडे येण्या अगोदर गिरीजला अशी भव्य आणि दिव्य शताब्दी सोहळा देखील साजरा झाला होता. आणि म्हणून जो अनुभव पाठीशी असताना बिशपांनी मान्य केलं. आणि म्हणून ते झाल्यानंतर मे महिन्याची सुट्टी आणि मग 3 जूनला मी फादर लिओला केबलावर घेतलं आणि सांगितलं की आता नुसतं गठीत करून चालत नाही. की काम करण्यासाठी माणसं पण आपल्याला तितकीच चांगली हवी असतात, धावळ करणारी माणसं असतात. आणि त्याप्रमाणे निघणाऱ्या माणसांनी जमा केली आणि कामाला सुरुवात झाली. हात दिल्याबरोबर निघणाऱ्या प्रकारची लोक ह्या एका महिलाचं दगड पार करताना आठवणीचा गंध दरवळून आला. आणि कितीतरी वर्ष मागे जात आहे. ज्येष्ठ आणि वयस्क लोकांच्या डोळ्यात अनेक जुन्या चित्रांचा इंद्रधनुष्य उभा होता. आणि अशा ह्या वेळी हे सगळं कार्य करण्यासाठी आम्ही निरनिराळ्या समित्या गठीत केल्या. माझ्या प्रिय भाविकांनो, धर्मगुरूंचं काम केवळ श्रद्धा बांधणी कार्य करीत नसतो, तर त्याचबरोबर कुटुंब बांधणी आणि समाज बांधणी हे देखील महत्त्वाचे अंग धर्मगुरूच्या कार्याचे असतात. आणि हा सगळा विचार करून आम्ही कामाला लागलो. माझ्या प्रिय भाविकांनो, अनेक सभा अनेक मीटिंग आमच्या झाल्या, परंतु जो उत्साह आणि जे सहकार्य लाभलं त्याला कोणत्याच प्रकारचं मोजमाप नाही. आणि त्याचं प्रत्यक्ष आज आपण पाहत आहोत की आपला हा सगळा उत्साह पाहता मला वाटतं की सगळं श्रद्धेचं हे फळ आहे. जेव्हा श्रद्धा ही भक्कम असते तेव्हा एवढी सगळी लोक उत्साहाने यामध्ये सामील होत असतात. परंतु हे आमच्यात स्वतःचं काम नाही. गेल्या 50 वर्षापूर्वी ज्या फादरांनी श्रद्धा पेरलेली आहे त्याचंच फळ आज आपण पाहत आहोत. आणि आपण पाहतो की 1949 साली कॉन्सिलर रेमंड बेंडिस यांनी चर्चसाठी पहिले प्रयत्न केले. त्यासाठी आपल्या लोकांनी त्यांनी नानमातमध्ये पहिली मिस्सा आपल्या इथे साजरी केलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की 1974 या साली मॉन्सिलर तवारीस यांनी नानभाट हा धर्मग्राम स्वतंत्र व्हावा म्हणून आज बिशपाकडे खूप प्रयत्न केले. आणि 1 जून 1975 साली कार्डिनल वलेरियन ग्रेशियस यांनी आपल्याला नानभाटला स्वतंत्र धर्मग्राम म्हणून घोषित केले. आणि तेथे त्या स्थळाला त्या वर्षापासून मराठी शाळा देखील सुरू झाली. माझ्या प्रिय भाविकांनो, आपले पहिले पॅरिश प्रीस्ट फादर मायकल डिसूजा यांच्या हस्ते आपण 30 जूनला अधिकृतरित्या आपण जुबली वर्षाचं उद्घाटन केलं. आणि त्यावेळेला फादर आपल्या मायकल डिसूजा आपल्यामध्ये उपस्थित होते. त्यांच्या हातून आपण उद्घाटन केलेलं आहे. त्यांना मी विनंती केली होती की आज देखील तुम्ही यावं, परंतु प्रकृती इतकीशी चांगली नसल्याकारणाने ते आपल्यामध्ये हजर राहू शकले नाही. तरी देखील फादर मायकल
आम्ही तुमची आठवण करीत आहोत आणि तुमचे श्रम आणि तुमचं साधी राहणीमान आणि तुम्ही गावात दिलेल्या भेटी आणि तुमचं कार्य हे आम्ही नानभाटकर कधीही विसरू शकत नाही. त्यानंतर आपण पाहतो की कालांतराने 1977मध्ये आपल्यासाठी मातोश्री असलेल्या सिस्टर जोहान्ना त्यांचं आपल्या नानभाटमध्ये पदार्पण झालं. त्यांनी 1987 रोजी फादर एलाइज डिपुना ज्या हयात आहेत ते देखील आपल्यामध्ये येऊ शकले नाहीत कारण तब्येतीच्या कारणामुळे त्यांचे देखील आम्ही आज अगदी मनापासून आठवण करीत आहोत. कारण ते 1981मध्ये 91मध्ये फादर स्वर्गवासी फादर नेपोलियन ज्यांनी आपल्या युवकांना एक निराळी दिशा दिली, एक निराळं वळण दिलं आणि एक तरुण तडकदार धर्मगुरू जे माझ्या क्लासमेट होते, आज ते आमच्यामध्ये नाहीत. आम्ही त्यांना खूप मिस करतो आहोत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद फादर. नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण उत्तम नशीब घडवणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण स्वकर्तृत्वाने समाजमान जिंकणारा एखादाच असतो. असेच काहीसे गुण असणारे व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता ह्यापासून झालेली सुरुवात ते वसई जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, मुंबई महानगर नियोजन समितीचे सदस्य, 10 वर्षे नगरसेवक पद ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदापर्यंत मारलेली मजल, हा संपूर्ण प्रवास नक्कीच आपल्या कार्यकुशलतेची व कर्तृत्वाची झलक दाखवणारा आहे. ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती समाज ह्याविषयी नेहमीच आदराची भावना ठेवणारे, सामाजिक ऐक्य जपणारे, शांत व नम्र स्वभावाचे, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे सामवेदी ब्राह्मण समाजातील पहिले आमदार व आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र नाईक, आम्हा नानभाटकरांच्या वतीने प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स व सहाय्यक धर्मगुरू फादर लिओ फर्गोस यांच्या हस्ते होणाऱ्या सत्काराचा आपण स्वीकार करावा अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे. धन्यवाद फादर अब्राहम व फादर लिओ. स्वर्गवासी मॉन्सिनियर फिलिप तवारिस यांच्या प्रयत्नांमुळे दिनांक 1 जून 1975 या शुभदिनी आदरणीय स्वर्गवासी कार्डिनल ग्रेशस यांच्या अधिकृत मान्यतेद्वारे संत पॉल चर्च नानभाट हे स्वतंत्र धर्मग्राम म्हणून धर्म कायद्याप्रमाणे अस्तित्वात आले.
व नानभाट धर्मग्रामाच्या स्वतंत्र जडणघडणीस सुरुवात झाली. जुन्या चर्चची इमारत ही लोड बेरिंगवर होती, त्याचप्रमाणे जीर्णावस्थेत होती. अशातच पावसाचे पाणी पूर्णपणे चर्चमध्ये शिरत होते व त्याच पाण्यात उभे राहून श्रद्धावंत पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी होत. भाविकांची होणारी गैरसोय व भविष्याची गरज ओळखून नव्या चर्च बांधणीचा विचार समोर आला. प्रकल्प खूप मोठा होता, मात्र त्यावेळचे प्रमुख धर्मगुरू फादर एरिक यांच्या रूपाने एक खंबीर नेतृत्व समस्त नानभाटकरांना प्रेरित करीत होते. नानभाटकरांच्या ऐक्याचे, प्रेमाचे व ख्रिस्ती श्रद्धेचे प्रतीक असणारे व मोठ्या दिमाखात आश्रयदाता संत पौलाचे हे ख्रिस्त मंदिर नानभाटकरांसोबत उभारणारे ह्याच नवीन चर्चच्या उभारणीला आज बरोबर 13 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाच पिढ्यानपिढ्या नानभाटकरांशी ऋणानुबंध जुळले गेलेले आजच्या सोहळ्याचे विशेष अतिथी आदरणीय फादर एरिक अल्फान्सो यांचा सत्कार करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. मी फादर अब्राहम गोम्स यास विनंती करतो की त्यांनी फादरांचा सत्कार करावा. या ठिकाणी मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम संपत आहे. कार्यसम्राट या एका शब्दाद्वारे ज्यांची ओळख संपूर्ण वसईभर आहे अशा आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आपले भूमिपुत्र माजी नगरसेवक श्री मार्शल लोपिस यास मी विनंती करतो की त्यांनी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करावे. संत पॉल सणाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय बिशोप साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार राजन नाईक, माजी आमदार क्षितिज ठाकूर, सर्व उपस्थित व्यासपीठ, सर्व सिस्टर्स, फादर्स आणि माझ्या प्रिय नानभाटकर बंधूंनो, भगिनींनो, सहकारी मित्रांनो आणि माझ्या बालगोपाळांनो, आपल्या सर्वांना या संत पॉल सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो. गेल्या 50 वर्षा अगोदर आपल्या मिशनरीद्वारे नानभाट येथे चर्च तयार करण्यात आलं आणि गेल्या 50 वर्षात ज्या धर्मगुरूंनी या चर्चमध्ये कार्य केलेलं आहे त्यांनी 100% आपलं योगदान ह्या नानभाटच्या प्रगतीसाठी आणि नानभाटील लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं आहे. त्यातच आपले दोन्ही आमदार यांनी देखील आपल्याला भरपूर असं फंड ह्या नानभाटच्या विकासासाठी आपले आमदार क्षितिज ठाकूर आणि आप्पा यांनी फंड दिलेला होता आणि त्याचबरोबर मदर तेरेसाच्या रूपात आपल्या सिस्टर जॉना या नानभाट येथे आल्या आणि नानभाटचं आज कायापालट झालेलं आहे. नानभाट ही शायनिंग, आज नानभाट फुलत आहे, बहरत आहे आणि नानभाटची प्रगती होत आहे. ह्यासाठी आपल्या चर्चच्या आश्रयदात्या संत पॉल यांच्या मध्यस्थीने आपलं नानभाट आज पुढे जात आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे परमेश्वराने मानवाची निर्मिती या पृथ्वी तलावर केली आणि मानवाला एक मंत्र दिला की तुम्ही येथे जगत असताना आपण एकमेकाच्या सुखदुःखात, एकमेकाच्या आनंदात जगावं, हाच खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आपण नानभाटकर फार
आनंदी आहोत. आपलं भाग्य आहे 26 वर्षा अगोदर ब्रदर थॉमस डिसोजा आपल्या नांदबाटला कार्यरत होते आणि आज आपल्या वसईचे ते मेंढपाळ आहे. यासाठी आपण त्यांना खास शुभेच्छा देतो. बिशोप साहेब आपलं वर्धस्त या नांदबाटवर असावं असं आम्ही खास आपल्याला विनंती करतो. आणि ह्या वर्षी आपल्या फादरांनी संत पॉलचं ब्रीद वाक्य आपल्या समोर ठेवलेलं आहे, सूड उगवू नका तर एकमेकाबरोबर शांतीने राहा. आपण सर्व धर्मीय लोक आपण नांदबाटकर या विभागात गोण्या गोविंदाने राहत आहेत. आपल्या सर्वांना मी परत एकदा खास शुभेच्छा देतो. परमेश्वराने आपल्याला सुखी समाधानी आनंदी निरोगी ठेवून उदंड आयुष्य द्यावं हीच ईश्वरचरणी आपल्यासाठी खास प्रार्थनामय शुभेच्छा. गॉड ब्लेस. ह्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय बिशप थॉमस डिसोजा, प्रमुख पाहुणे नालासोपारा विधानसभेचे आमदार राजनजी नाईक, त्याचबरोबर माजी आमदार क्षितिज ठाकूर, आपल्या नांदबाट कॉन्व्हेंटच्या सुपिरियर होली क्रॉस संस्थेच्या सुपिरियर सिस्टर जॉर्जिया, आपले माजी नगरसेवक मार्शल लोपिस, फादर एरिक, त्याचबरोबर आपले प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोन्स, सहाय्यक धर्मगुरू फादर लिओ फर्गोस आणि ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी आमंत्रित येथे उपस्थित असलेले सर्व आमंत्रित धर्मगुरू, सिस्टर्स आणि माझ्या नांदबाटकरांनो, माणसाचं मन हे भविष्य भूतकाळाच्या साखळदंडाने बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्य काळाच्या गरुड पंखाचं वरदान लाभलेलं असतं. माणसानं एखादं स्वप्न पाहावं, ते फुलवावं आणि सत्यसृष्टीत आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ते स्वप्न सत्यसृष्टीत आणावं. असंच एक स्वप्न त्यावेळी 1949 साली मॉन्सिनियर रेमन मेंडिस हे नंदाखाली प्रमुख असताना त्यांना पडलं आणि त्यांनी त्यावेळेला विचार केला की नांदबाट विभागामध्ये एखादं प्रार्थना मंदिर असावं. आणि त्यांनी फक्त तो विचार केला नाही तर त्या दृष्टीने ते कामाला लागले. त्यांनी हेरलं येथे कुठे जमीन मिळेल आणि अशा वेळेला आपल्या सित्तरबाड गावांतील फरशा लोक उर्फ बापू ह्यांनी जेथे आज चर्च उभा आहे ती जागा 8 गुंठे कोणत्याही प्रकारचा मोबदला न देताना आपल्या चर्चला देणगी रूपाने दिली. त्यामुळे आज येथे हे चर्च उभं आहे. आणि त्याचबरोबर हे चर्च बांधण्यासाठी किंवा उभं करण्यासाठी बऱ्याच अशा नंदाखालच्या फादरांनी त्यावेळेला प्रयत्न केले. येथे रितसर रविवारचा मिसा होऊ लागला. 1905 फादर अब्रामने सांगितल्याप्रमाणे 1965 पासून. आणि त्याच वेळेला आपण जे नंदाखाली मिसासाठी जात होतो त्या आपण रविवारच्या मिसाला नांदबाटमध्ये जमू लागलो. 1900 जवळजवळ 75 पर्यंत आपण येथे मिसासाठी एकत्र येत होतो. अशा वेळेला झावळ्याचं चर्च, सिमेंटची पत्रे टाकलेली लोड बेरिंग अशा पद्धतीचं जे चर्च आणि तेथे आपण आपली आध्यात्मिक भूक भागवत होतो. ह्यामध्येच आम्ही त्यावेळेला नंदाखाल शाळेत असतानाच फादर मायकल डिसोजा हे नव्याने धर्मगुरू झालेले आणि त्यांची येथे नियुक्ती झालेली नंदाखाली. अशा वेळेला ते आम्हाला शिकवण्यासाठी येत आणि कर्मधर्म संयोगाने
त्यांच्याकडे नानबादच्या मिसासाठी सूत्र दिलेली होती. अशा वेळेला 1975 पूर्वी आम्हाला येथे मिसा सेवक करण्याची संधी मिळालेली होती. आम्ही त्यावेळेला मिसा सेवक म्हणून येथे कार्यरत होतो. आपल्या विभागात चर्च असावं, स्वतंत्र चर्च असावं म्हणून मॉन्सिनियर तवारीस यांनी प्रयत्न केले. त्या अगोदर येथे जे रविवारची मिसा व्हायची ती बाळ येशू चॅपल ह्या नावाने येथे चर्च किंवा चॅपल ह्याच्यामध्ये ती मिसा व्हायची. आणि लोकांचा उत्साह, लोकांची आध्यात्मिक भूक पाहून मॉन्सिनियर तवारीस ह्यांनी निर्णय घेतला की येथे स्वतंत्र चर्च व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्यावेळेचे कार्डिनल ग्रेशियस ह्यांनी 1 जून 1975 आपल्याला स्वतंत्र धर्मग्रहाची मान्यता दिली. आणि त्यावेळेपासून बाळ येशू चॅपल हे नाव न राहता आपल्या ह्या नानबाद चर्चला सेंट पॉल चर्च हे नाव मिळालं. सेंट पॉल हा परिवर्तनाचा संत. आणि 1975 सेंट पॉलच्या नावाने चर्च झाल्यानंतर येथे बरीच अशी स्थित्यंतरे घडू लागली. बदल हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असतो. जेथे बदलत नसतं तेथे घडतच नसतं. आणि तोच बदल आपल्या नानबादला घडून आला. 1977 सिस्टर जोहाना होली क्रॉस यांचं येथे पदार्पण झालं. आणि ज्याप्रमाणे दमास्कच्या वाटेवरती संत पौलाचं परिवर्तन झालेलं होतं आणि तो ख्रिस्ताची सुवार्थ पसरवण्यासाठी झपाटलेला होता, अशाच वेळेला फादर डिसोजा, मायकेल डिसोजा आणि सिस्टर जोहाना ह्या नानबादच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटलेले होते. 1980 साली लोड बेरिंगचं जे चर्च होतं ते तसंच ठेवून पुढचा भाग जवळजवळ 25 फुटाचा भाग हा त्यांनी त्यावेळेला RCC बांधला. आणि तेथे आपली आध्यात्मिक प्रार्थना चालू असायची, मिसा चालू असायचा रोजचा. परंतु 1980 पासून ते 19 म्हणजे जवळजवळ 2012 पर्यंत आपण इथे जे चर्च होतं ती ही जागा खाली असल्यामुळे बराच असा पावसाचा पाणी त्याच्यात जात होता. एक बाजूनी पाणी प्रवेश करायचा, दुसऱ्या बाजूने पाणी बाहेर जायचा. ही परिस्थिती त्यावेळेला फादर एरिक यांनी पाहिली. सर्व लोकांना चर्चची गरज काय आहे ते पटवून दिलं. आणि एक दिलाचा, एक मनाचा नानबाद तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर आपण सर्व एकत्र आलो. आणि आज परत एकदा मी अभिमानानं सांगतो, आपण नानबादकर सर्वजण एकत्र आलो आणि सर्वांना सामावून घेतलं. आपण सांगितलं की हे चर्च आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभा करू. कोणत्याही प्रकारची बाहेरची देणगी आपण घ्यायची नाही. आणि आपण सर्वजण संत पौलाप्रमाणे झपाटलो गेलो हे नवीन चर्च बांधण्यासाठी. आणि आपण आपल्याच विभागांतून, आपल्या नानबादमधून प्रत्येक लोकांनी वर्गणी दिली. आणि जवळजवळ 3 ते 3.5 कोटी रुपये आपण जमा केले. हा आपला खरोखर अभिमान आहे. आपण कोठेही न फिरताना फक्त नानबादकरांनी पैसे जमा केले आणि भव्य वास्तू उभारली. 1975 पासून आजपर्यंत आज आपल्या चर्चला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. 31 मे 2025 आपण सांगता सोहळा साजरा करणार होतो, परंतु तो सोहळा आपल्या सणाचं औचित्य साधून आज आपण करत आहोत. आज 50 वर्षात बरेच असे धर्मगुरू येथे येऊन गेलेले आहेत. त्यांचं आपल्याला
सहकार्य लाभलेलं आहे आणि हा 50 वर्षाची सुवर्ण महोत्सवी साजरी करत असतानाच संत पौलाचा आदर्श समोर ठेवून ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे व आज्ञेप्रमाणे आपण आचरण केले नाही तर आम्ही केलेल्या त्यागास आमच्याकडून लाभलेल्या सहकार्य आपल्या मेहनतीचा व श्रमाला अर्थ राहणार नाही. संत पॉल धर्मग्रामाचे हे चर्च माझ्या देहरूपी मनाची, हृदयाची पवित्रता, आध्यात्मिकता, निर्मळता, सुंदरता, कोमलता जोपासण्यासाठी, फुलविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी मला किती प्रेरणादायी, स्फूर्तिदायी, मार्गदर्शक उपयोगी पडणार आहे याचा आपण विचार करायचा आहे. हीच खरी आपली सत्व परीक्षा व कसोटी आहे आणि पुढे येणारी हीरक महोत्सवी प्लॅटिनम जुबिली त्या मानाने आपल्याला पूर्णपणे खरी साजरी करता येईल. आज ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष अतिथी म्हणून मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाला धन्यवाद आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना ह्या सुवर्णमणी महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सभिदायसची. नानभाटकरांचे स्वप्न सत्यात उतरविणारे आजचे सत्कार मूर्ती कार्यक्रमाचे विशेष अतिथी व नानभाट धर्मग्रामाचे माजी प्रमुख धर्मगुरू फादर एरिक अल्फान्सो यांस मी विनंती करते की त्यांनी नानभाट प्रती असलेले आपले प्रेम थोडक्या शब्दात व्यक्त करावे. बिशप थॉमस डिसोजा, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित धर्मगुरू, धर्म भगिनी आणि माझ्या अतिप्रिय नानभाट वासियांनो, आजच्या दिवशी संत पॉल परिवर्तनाचा हा सणाच्या सर्वांना प्रार्थनामय सदिच्छा, शुभेच्छा. आजचा दिवस समस्त नानभाटकरांसाठी अतिशय आनंदाचा, सौख्याचा आणि हर्षाचा आहे. ख्रिस्त सभेमध्ये 2025 हे वर्ष जुबली वर्ष साजरे होत असताना आपण आपल्या धर्मग्रामाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत आणि या नानभाट चर्चा या 50 वर्षाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये एक सहप्रवासी म्हणून 7 वर्ष कार्य करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांचे जाहीर या ठिकाणी आभार मानतो. गेल्या 50 वर्षामध्ये नानभाट धर्मग्रामाची बरीच उन्नती आणि प्रगती झालेली आहे. ही चर्चची नवीन वास्तू, आपल्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल, त्याच्यानंतर आपले बसेन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक, औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक उद्योजक म्हणून आपण केलेली औद्योगिक प्रगती उल्लेखनीय आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नानभाटवासियांनी अनेक कर्तृत्वाचे ठसे उमटवलेले आहेत आणि आपलं राहणीमान हे सुधारलेलं आहे, उंचावलेलं आहे. ही घरे आणि गावं आता विस्तारलेली आहेत. या सर्व जमेच्या बाजू आहेत. चर्च आणि शाळेमुळेच ही समृद्धी, ही भरभराट, ही सुबकता साकारलेली आणि आकारलेली आहे. हे आपण ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून नाकारू शकत नाही. हे जुबली वर्ष साजरे करीत असताना श्रद्धेचे यात्रेकरी म्हणून पवित्र जीवन जगण्यासाठी तो स्वर्गीय पिता आपल्या पुत्राद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, प्रेरणेनं आणि संत पॉलच्या मध्यस्थीनं आपणास पाचारण करीत आहे. या जुबली वर्षामध्ये आपण श्रद्धेमध्ये वाढावेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूल्यामध्ये आपण घडावेत, प्रभू येशूच्या सुवार्तेचे प्रसारक आणि साक्षीदार आपण बनावेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पालकीय कार्यामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावेत. प्रभू निर्मित सृष्टीची आपण निगा आणि काळजी राखण्यामध्ये दक्ष आणि जागृत राहावेत.
दीनदलितांचे गोरगरिबांचे आपण आधारस्तंभ बनावेत आणि आपला आश्रयदाता संत पौलच्या मध्यस्थीनं ही प्रभूचरणी याचना आणि आपणा सर्वांना प्रार्थनामय शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आपल्या भारदार आवाजानं फादर एरिक तुम्ही नानबाटकरांच्या स्मृतीला पुन्हा एकदा उजाळा दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद. बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा मतदारसंघाचे माजी आमदार, नानबाट धर्मग्रामावर विशेष प्रेम असणारे व आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी सन्मान्य श्री क्षितिजी ठाकूर यास आजच्या या धर्मग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करीत आहे. इथे उपस्थित नवनिर्वाचित बिशप साहेब, आम्ही भेटायला आलेले आपल्या बिशप हाऊसला आमदार साहेब, सर्व उपस्थित धर्मगुरू, मार्शल, सगळे बंधू भगिनी, 50 वर्ष 1975-2025 आपल्या सगळ्यांना 50 वर्ष याच्या वेळेसला पूर्ण झाले. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्याच वक्त्यांनी सांगितले की सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी प्रेमाने एकमेकाशी वागला पाहिजे. ह्या 50 वर्ष झाले मी पण तेच बोलतो की सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी प्रेमाने एकमेकाशी वागला पाहिजे. तुमच्या धर्मातलं जे चांगलं आहे ते आम्ही शिकलं पाहिजे आणि आमच्या धर्मातलं जे चांगलं आहे ते तुम्ही शिकलं पाहिजे. तरच आपला देश शांतीने पुढे प्रगतीच्या दिशेने जाईल असं मला मनापासून वाटते. आज काय चाललंय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. एवढेच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळे बिशप साहेबांचं मनोगत ऐकण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर आपल्याच मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी तिकडे सगळे जमलेले आहेत. आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद क्षितिजी ठाकूर. आपण अगदी समर्पक शब्दात विकासाची खरी दिशा ही एकमेकांच्या सोबतच आपण साधू शकतो हे आपल्या शुभेच्छाद्वारे व्यक्त केल्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मोठ्या आस्थेने व हक्काने आजच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले स्थानिक भूमिपुत्र आमदार व आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री राजनजी नाईक यांस मी नानबाट प्रती असलेले आपले ऋणानुबंध शुभेच्छाद्वारे व्यक्त करण्याची विनंती करते. आजच्या या सन पॉल चर्च नानबाटच्या 50 वर्षे झाले. त्याकरता व्यासपीठावर उपस्थित असं आलेले आपल्या सर्व लाडके वसई धर्मप्रांत आहे बिशप आणि ज्यांना बघितल्यावरच मन प्रसन्न होते, हा होणारे एकदम सदा होते. बिशप थॉमस डाबरे, थॉमस डिसूजा, या चर्चचे धर्मगुरू फादर गोम्स की ज्यांचा मला 20 वर्षापासून परिचय आहे आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की आदरणीय बिशपांनी त्यांना 1 वर्ष वाढवून दिलं आणि 1 वर्षात हा नेटका कार्यक्रम जर बघितला तर 1 वर्षात त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. इथल्या ज्या निरनिराळ्या कमिटींनी चांगली मेहनत घेतली म्हणून आजचा कार्यक्रम चांगला होत आहे. फादर पण हे सांगताना मी हेही सांगेन की प्रभू येशूनी मी निवडणुकीला उभा राहणार होतो आणि माझे तुम्ही परिचित आहात, आपला परिचय आहे 20 वर्षापूर्वीचा आणि मला प्रार्थनामय शुभेच्छा देण्यासाठी ह्यासाठी आपल्याला प्रभू येशूंनी कदाचित 1 वर्षाची एक्सटेन्शन द्यायला बिशपला सांगितलं आहे असं मी तरी मानतो. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना शुभेच्छामुळे आज इथे माझा आमदार म्हणून मला येण्याची संधी मिळाली. माझे सगळे गावकरी आहेत. या चर्चच्या महापूर्वक्ताने मला शाबीने ते अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे गेले, फादरने पण माहिती आहे गेली, सगळे चांगल्या प्रकारे माहिती आहे गेली. तो इतिहास मी पुन्हा पुन्हा हांगेन आहे. पण खरं म्हणजे ह्या वर्ष चर्चला जरीच 50 वर्ष प्रार्थनेपासून विषय म्हणजे पहिल्या मिसापासून धर्मग्रहण डिक्लेअरपासून झाले असतील, त्याची सुरुवातीला 75 वर्ष झाली.
कारण ह्याच वेळेला 1949 साली आमच्या पढईमध्ये दत्त मंदिराची आम्ही आत्ता यंदा 75 साजरी केली आणि त्याच वेळेला आमच्या गावातले भाजी घेऊन नासोपाला जाण्याचा हा एकमेव रस्ता होता. या एकमेव रस्ता नानबाटात हंगा देऊळ बांधायला येईल, नानबाटात देऊळ हंगा देवळात जागा केली तर बांधे. तशाच प्रकारे झावळ्या घेऊन झावळ्याच्या सापाचा म्हणजे झावळ्याच्याही दत्त मंदिर आमचं पढईला त्याच वेळेला 49 म्हणजे खरं म्हणजे दोघांचं एकमेक अतिशय चांगलं नातं आहे. दोन्ही समाजाचं हे त्याच्यावरून सिद्ध होते. आपण मला खूप प्रेम दिलं, त्याचं ऋणी तर मी आहेच, पण ह्या धर्मग्रंथाला बिशप साहेब आमच्या समाजातील म्हणजे आमच्या बाजूच्याच गावातील पांडू म्हात्रे, खंडे काका, मला वाटतं कुशभाऊ नाईक, नंतर वामन नाईक, ह्या लोकांनी त्यावेळेच्या असलेल्या सिस्टर त्यांचा असलेला त्यांचा जिव्हाळ्याचे संबंध म्हणजे आमच्या गावात अनेक लोकांना धान्यही त्यावेळेस दिलेलं आहे. त्या सिस्टरचं म्हणजे जॉहान्ना सिस्टर त्याचं खूप प्रेम या पंचकृषीतल्या सगळ्या लोकांवर होतं. त्यामुळे आमच्या गावातल्या जमिनी स्वखुशीने जमीन दिली, त्याचा मोठ्या प्रमाणात मोबदलाही सिस्टरने त्यावेळेस दिला. म्हणजे जमीन घ्यायची आहे म्हणून काही हे नाही, की मोठ्या दिल खुलासाने, आणि काहींना जमिनी दिल्या, काहींना पैसेही दिले आणि काहींना जमिनी देऊन पैसे पण त्यावेळेला चांगली रक्कम त्यावेळेला सिस्टरने त्यावेळेस दिली. आणि 2010 साली तर फादर म्हणजे एरिक फादरांनी अतिशय चांगली भव्य दिव्य अशी आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळ 3-3.5 कोटी रुपये खर्च करून ह्या धर्मग्रामातूनच पैसे उभे करून ही इथे चांगली इमारत उभी केली. फादर तुम्हाला मनापासून धन्यवाद. प्रभूची कृपा आहेच. त्यामुळे आणि एक आणखीन ॲडव्हान्स सांगतो की मी इथे टायपिंगला यायचो बिशप साहेब, इथे म्हणजे टायपिंगचा आणि टेलरिंग क्लासेसचा उल्लेख झाला. आमच्याकडच्या या भागातील अनेक लोकांना मोली सिस्टर होत्या, मला आजही नाव आठवतं. म्हणजे मोली सिस्टर त्यावेळेला साऊथ इंडियन मोली सिस्टर होत्या, त्या त्यावेळेला टायपिंग शिकवायच्या आणि त्यांच्या टायपिंग शिकून अनेक लोकांना त्यावेळेला टायपिंग इम्पॉर्टंट होतं, महत्त्वाचं होतं की 25चा स्पीड 40चा स्पीड त्यावेळेला इथे होतं आणि सुपरला 1-2 ठिकाणी होतं. तेव्हा अनेक लोक टायपिंग शिकली, अनेक लोक टेलरिंगचे शिक्षण ह्या विभागातून घेतलं. त्यामुळे सिस्टर त्यावेळेच्या त्या सिस्टरनी खऱ्या अर्थाने धर्माचं काम केलं. जे कॉन्व्हेंट शाळा त्यावेळेला काढली म्हणून अनेक विद्यार्थ्यांना, माझा भाऊही या शाळेत शिकला, माझा कल्पेश भाऊ आहे तो ह्याही शाळेत शिकला, म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना लांब न जाता या इथे स्थानिक चांगलं शिक्षण त्यावेळेला दिलं. मी मनापासून आभार व्यक्त करेन, ऋण व्यक्त करेन आणि आपल्याला मनापासून या सणाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, मी तुमचंच आमदार आहे, तुमच्याच आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार अनेक योजना मा लाडक्या बहिणी करता आणि मा भावाकरता हटते. त्यामुळे त्या योजनाला त्याचप्रमाणे अल्पसंख्याकाकरता भरीव निधी सरकार देते. मी आपलं प्रतिनिधी म्हणून, कारण तुम्ही भरभरावून आशीर्वाद मला दिल्यात, माझ्याकरता प्रार्थनामय शुभेच्छा केल्यात, माझ्या मावरती उपकार केल्यात, मावरती ऋण केल्यात. ते जर मेकाला मला काय जी मदत करता येते ते मी स्वतःला भाग्यवान समजेल. मी स्वतःला भाग्यवान समजेल जर मला काय या संदर्भात मदत करता आली, काय काम तुमचं करता आलं तर मी भाग्यवान समजेल. फादर एक मी आमदार झाल्यानंतर झालं बिशप साहेब, मी दिवसातून 4 वेळा प्रभूचं नाव घ्यायचो. म्हणजे सकाळी घरून 9-9:30 वाजता घरात जाताना या चित्रपटच्या वेशीवर प्रभू येशूचं नाव घ्यायचो आणि दुपारी घरी जेवायला येताना घ्यायचो. 4 वाजता महासोपाला परत जाताना घ्यायचो, रात्री 8-9:30 वाजता यायचो. पण आता मला 2च वेळा घ्यायला मिळते नाव, कारण मी सकाळी जर जातो 9:30-10 वाजता घरी जातो तर रात्री 11-12 वाजता घरी येतो. त्यामुळे प्रभूची माफी मागतो, मी आपली माफी मागतो. कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे. आपल्या सगळ्या आपल्या नांदबाड, हिदरबाड, आकडा, ओळोळी, बाठी या सगळ्या गावचे कार्यक्रम बघायच्यात आणि सगळे पोरे तयार होऊन आल्यात. सगळे कार्यक्रमही तयारी केले. त्यामुळे मी अधिक बोलते, परत मला कोण कार्यक्रमाला बोलवायचा नाही. त्यामुळे मी पण जायचा शादी आरकाने भाषण मोठा लिहून आणलं होता, पण ही कागद मी खिच्यातूच ठेवले बघा. मग ते परत मला कोण तेच बोलवायचं, राजनला बोलवायला टाकले कारण तो जाम लांबा भाषण करते. त्यामुळे तुमचा प्रेम हाच रंदे, तुम्हाला अभिमान वाटत आहे की आमचं राजन हा तुम्हाला अभिमान वाटत आहे. हा काम मी निश्चितपणे येणाऱ्या काळाने करणे. त्या करताना मला फादर धर्मगुरू बिशप साहेब आशीर्वाद, फादरचे आशीर्वाद आणि त्या तुमच्या सगळ्या शुभेच्छा मा पाठी नेहमी देव ही मी प्रभू येशूच्यांनी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. संत पॉल चर्च नानबाड सणानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या परिवर्तन या स्मरणिकेचे विमोचन
आजच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बिशप थॉमस डिसोजा यांनी करावे अशी मी विनंती करतो. मी श्री एलाइस लोपिस यास विनंती करतो की त्यांनी स्मरणिका घेऊन विमोचनासाठी अध्यक्षांना सुपूर्द कराव्या. जेव्हा सत्कारासाठी माझं नाव घेतलं होतं तेव्हा मला खूप बरं वाटलं होतं. मला वाटलं की तेव्हा माझं भाषण आहे. कार्यक्रमामध्ये बदल होऊन मला भाषण पुढे आल्याबद्दल खूप बरं वाटत होतं, परंतु नंतर कळलं की तो सत्कारासाठी कॉल होता. आज या सुवर्ण महोत्सवी काळासाठी, कार्यक्रमासाठी, सोहळ्यासाठी आयोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले प्रमुख अतिथी आपले नवीन आमदार राजनप्पा नाईक, तसेच माजी आमदार क्षितिज ठाकूर, आपले प्रमुख धर्मगुरू फादर अब्राहम गोम्स, आपले सहाय्यक धर्मगुरू फादर लिओ फर्गोस, आपले माजी प्रमुख धर्मगुरू माझे मित्र फादर एरिक अल्फान्सो, जे आपल्या धर्मप्रांताचे देखील प्रॉपर्टी इन्चार्ज आहेत, तसेच आपल्या होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या सुपिरियर, स्टेजवरील मान्यवर सॅबिडायस आणि मार्शल लोपिस, माझ्यासमोर उपस्थित असलेले आपले नानबाटचे धर्मगुरू, तसेच आजूबाजूच्या पॅरिशमधले फादर्स, आपले होली क्रॉस सिस्टर्स, तसेच नानबाटच्या सुकन्या जे माहेरी आल्या आहेत त्या सिस्टर्स, तसेच आजूबाजूच्या पॅरिशमधल्या सिस्टर्स, माझ्या प्रिय नानबाटकर बंधू भगिनी आणि युवकांनो आणि सर्व कलाकारांनो, जसं इथे सांगण्यात आलं की प्रत्येक गाव परिवाराचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तुम्ही थांबले आहात ह्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही. परंतु अगोदर ज्याप्रमाणे आपण नमूद केलं की आपले जे 10 प्रमुख धर्मगुरू होते त्यामधले 5 मरण पावले आहेत, त्यांची आपण आठवण केली आणि 5 हयात आहेत त्यांची देखील आपण आठवण केली. त्याचबरोबर या प्रमुख धर्मगुरूंबरोबर अनेक सहाय्यक धर्मगुरू होते, सर्वांची नावं आता मी वाचत नाहीत. त्या सहाय्यक धर्मगुरूंची देखील मी खास आठवण करतो आणि अनेक ब्रदर्स, मी जसा कार्यानुभवासाठी रिजन्सीसाठी होतो तसे अनेक ब्रदर्स हे इथे कार्यानुभवासाठी येत होते. आणि त्याशिवाय आपल्या होली क्रॉस कॉन्व्हेंटमध्ये अनेक सिस्टर्स, सिस्टर जोहानानंतर सुपिरियर म्हणून आणि सहाय्यक सिस्टर्स म्हणून, प्रिन्सिपल्स म्हणून इथे कार्य करून गेले आहेत. त्या सर्वांची मी इथे आठवण करतो आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांसाठी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. प्रिय भाविकांनो, आपल्या वसई धर्मप्रांताचे पहिले बिशप थॉमस डाबळे ह्यांनी या धर्मक्रमावर खूप प्रेम केलं आहे आणि अनेक वेळा त्यांनी या धर्मक्रमासाठी योगदान दिलेलं आहे. तसेच आपले दुसरे बिशप आर्चबिशप फेलिक्स मचाडो ह्यांचंही या धर्मक्रमावर विशेष लक्ष होतं आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये या नवीन चर्चचं उद्घाटन झालं होतं आणि म्हणून त्यांचे देखील या दोन्ही आपल्या बिशपांचे मी मनपूर्वक आभार मानतो. इथे असताना, नानबाटला असताना फादर मायकल डिसूजा हे आमच्या चोळण्याचे पहिले धर्मगुरू, ते नेहमी आम्हाला भेटण्यासाठी येत असत आणि त्यावेळेला ते आम्हाला या नानबाट धर्मक्रमाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थिती जी होती त्याविषयी नमूद करत असत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या नानबाटकरांनी एकत्र येऊन आणि आपली मेहनत आणि आपलं दान देऊन सुरुवातीचं चर्च उभारलं.
आणि त्या सुरुवातीच्या चर्चमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सहभागी होत असत आणि तुम्ही त्यामध्ये सहभाग दर्शवित असत, त्याच अनुषंगाने मग जेव्हा परिस्थिती बदलली आणि त्या चर्चची परिस्थिती आपल्याला बदलावी लागली, त्यावेळेला फादर एरिक अल्फान्सो यांच्या नेतृत्वाखाली दिमाखाने आज उभी असलेली इमारत आपल्याला दिसत आहे. फादर एरिक यांना आपण अजून जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत आणि त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या सेवाभावी वृत्तीने कार्य केलेलं आहे त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आम्ही दोघे जवळचे मित्र आणि म्हणून कोणत्या दिव्यांतून आणि कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं यासाठी मी स्वतः त्यांच्याबरोबर सतत असे आणि म्हणून त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहे असं मी म्हणेन. फादर अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली आणि फादर लिओ यांच्या साहाय्याने आपण हा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करीत आहोत. वेगवेगळे उपक्रम करत आहोत, पण आजची सायंकाळ आहे ही सायंकाळ आपल्या संस्कृतीचं जणू काही दर्शन आहे. श्रद्धा आणि संस्कृती ही खूप एकत्र जुळलेली आहे. श्रद्धेमधून संस्कृतीला वाव मिळतो आणि संस्कृतीद्वारे श्रद्धा मजबूत होत असते आणि म्हणून त्या अनुषंगाने आजचा हा जो आपण जणू काही एक कार्निवल केला तो केवळ एक बाह्य स्वरूप नसून आपली संस्कृती जी आहे ती संस्कृती आपल्याला कशी जतन करता येईल, या संस्कृतीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कशा वाढवता येतील आणि विशेष करून आपली ही जी तरुण पोरं आहेत ज्यांना याच्याविषयी काही कल्पना नाही त्यांच्या मनामध्ये ह्याविषयी कसं आकर्षण आणि ओढ निर्माण करता येईल त्यासाठी हे जे आपले पेहराव होते, ते जे आपले सगळे देखावे होते हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते आपण जतन करून ठेवले पाहिजेत आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपल्या भावी पिढीला आपल्याला ते देता आलं पाहिजे. जेव्हा श्रद्धा संस्कृतीशी एकरूप होते त्याला इंग्रजीमध्ये इनकल्चरेशन म्हणतो, म्हणजेच श्रद्धेची खरी वाढ होऊ शकते आणि तशाच प्रकारचं प्रयोग ह्या सायंकाळी आपण केलेला आहे आणि म्हणून मी खास आपले प्रमुख धर्मगुरू आणि सर्व सिस्टर्स तसेच सर्व कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि योजनेने आपण ही यात्रा केलेली आहे आणि त्याद्वारे आपल्या श्रद्धेचं आपण प्रकटीकरण केलं आहे. आपली श्रद्धा आपल्याला कसं एकत्र येण्यासाठी, आपली श्रद्धा आपल्याला कसं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करते ह्याचंच एक सुंदर दर्शन या सायंकाळी संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर 6 वाजल्यापर्यंत आपण केलेलं आहे आणि त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. प्रिय भाविकांनो, जुबली वर्ष, महोत्सवी वर्ष, गोल्डन जुबली वर्ष केवळ बाह्य दृष्टीने आपण साजरा करणार आहोत का? नाही, तर आपण आता श्रद्धेचं प्रकटीकरण आपल्या कृतीमध्ये देखील करता आलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही पावलं उचलावे लागतील आणि त्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. विशेष करून आपल्याला या जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस यांनी सांगितलेलं आहे की लेट देअर बी रेकन्सिलिएशन, समझोता झाले पाहिजेत, समेट झाले पाहिजेत, ऐक्य वाढलं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी आपणास एक आव्हान करीन की आपल्याला तंटमुक्त नानभाट निर्माण करता येईल का? आपल्या 12 गाव परिवारातील सगळ्याच्या दुरावे असतील किंवा भानगडी असतील किंवा आपले जे केसेस असतील ते आपल्याला मुक्त करता येतील का? या जुबली वर्षानिमित्ताने आपल्याला मनाचा हा मोठेपणा दर्शविता येईल का की जेणेकरून आपल्याला अभिमानाने सांगता येईल की नानभाटकर श्रद्धेमध्ये किती प्रगल्भ आहेत, पुढे गेलेले आहेत की ते एकमेकांचा स्वीकार करण्यासाठी, एकमेकांबरोबर समेट करण्यासाठी तयार आहेत आणि हा जो उद्देश आहे तो जुबलीचा उद्देश आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्याचप्रमाणे
या जुबली वर्षामध्ये आपल्याला आपली नाती आहेत ती अधिक प्रेमाची आणि स्नेहाची व्हावी म्हणून पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग त्या अनुषंगाने आज मी बघितलं की केवळ नानबाटकरच नाहीत तर अनेक तुमचे लेकी हे परत माहेरी आलेले आहेत. म्हणजेच आपले जे कौटुंबिक नाते आहेत भावा बहिणीमधले, भावा भावामधले आणि बहिणी बहिणीमधले नाते किंवा आईवडिलांचे आणि मुलांची नाते हे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येतील यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला हा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करायचा आहे. त्यासाठी आपण काही योजना केली पाहिजेत, त्यासाठी आपण पावलं उचलली पाहिजेत आणि तेच खऱ्या अर्थाने आपल्या श्रद्धेचं प्रकटीकरण आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये निराश होऊ नका, कारण आशा कधी निराश करत नाही. हे संत पौलाचं रोमकरास पाठविलेल्या पत्रामधून घेतलेलं अध्याय 5:5 मधलं वाक्य आहे. म्हणजेच आपला आश्रयदाता आपल्याला शिकवत आहे की नथिंग इज इम्पॉसिबल, कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आपण आशेने जर ती निवडली तर निश्चितच आपल्याला ती पूर्ण करता येते. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण निराश न होता आशेने जीवन जगण्यासाठी आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण पुढे यावे अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा या गोल्डन जुबली वर्षानिमित्ताने आपणा सर्वांस गोल्डन शुभेच्छा देतो. परमेश्वराचे 50 आशीर्वाद तुमच्यावर यावे म्हणून प्रार्थना करतो. हा सोहळा आपणास आपलं जीवन बदलणारं, आपल्या जीवनाला नवी दिशा देणारं ठरावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या गोल्डन वर्षाची वाटचाल आता हिरक महोत्सव म्हणजे डायमंड जुबली 60 वर्षामध्ये हो आणि त्यानंतर ती अमृत महोत्सवामध्ये 75 वर्षामध्ये हो अशी शुभेच्छा देतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. धन्यवाद आदरणीय बिशप थॉमस डिसोजा. आपण आपल्या मनोगताद्वारे श्रद्धा व संस्कृती याचे महत्त्व ठळकपणे आम्हाला सांगितले. अध्यक्षीय भाषणानंतर आपण स्टेजवरील कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. मी मान्यवरांना पुढील विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील जागेत आसनस्थ होण्याची विनंती करीत आहे. नमस्कार. आज संत पॉल चर्च नानबाट यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. ह्यासाठी आपल्या वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोजा काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी नानबाट धर्मग्रामाने संपूर्ण त्यांच्या धर्मग्रामामध्ये एक सुंदर संस्कृतीचं देखावा करणारं आणि श्रद्धेचं प्रकटीकरण करणारी एक तीर्थयात्रा केली. मी त्यांचे खास अभिनंदन करतो आणि आभार मानतो. याद्वारे आपल्या संस्कृतीविषयी आपल्या पूर्वजांची आठवणी या तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये त्याने जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याद्वारे आपल्या समाजामध्ये त्यांनी एक ऐक्याची आणि प्रीतीची भावना निर्माण केली आहे. त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन आणि आभार. बिशप साहेब, तुम्ही प्रथम जेव्हा बदल होते तेव्हा या धर्मग्रामात तुम्ही कार्य केले. आता तुम्ही त्याविषयी जुन्या काही आठवणी सांगू शकता. 1993 ते 1994 या 1 वर्षाच्या रिजन्सीच्या म्हणजे कार्यानुभवाच्या वर्षासाठी मी स्वर्गवासी फादर डेनिस कोक्या यांच्या समवेत इथे 1 वर्ष ब्रदर म्हणून कार्य केलं आहे. आणि त्या काळामध्ये मी कार्य करीत असताना मला लोकांचा अगदी जवळून अनुभव आला आणि लोकांचा जो चर्चमधला सहभाग आहे तो पाहून मी खरोखरच भारावून गेलो. आणि त्याद्वारे धर्मगुरू पदाची जणू काही दिशा मला प्राप्त झाली. लोकांसाठी कार्य करणारा धर्मगुरू मी निर्माण व्हावा म्हणून मी माझं ध्येय निवडलं आणि लोकांमध्ये कार्य करणारा विशेष करून या नानबाट धर्मग्रामामध्ये 1986 दुर्गामी चळवळी ही फादर एलायस जितुना यांच्या काळामध्ये सुरू झाली आणि मग त्याला स्वर्गवासी फादर नॅप गोन्साल्विस यांनी दुजोरा दिला आणि फादर डेनिस कोक्या यांनी त्याला कळस चढवला.
तर अशा या मूळगामीच्या कार्यामध्ये मला फार भरीव असा अनुभव आला आणि तो मी माझ्या धर्मगुरुपदाच्या कार्यामध्ये सतत वापरत राहिलो. आज ह्या ठिकाणी जेव्हा नांदबाडचं चर्च पाहिलं तेव्हा चुळणा गावातलेच प्रमुख धर्मगुरू झालेले आणि योगायोगाने आज ह्या ठिकाणी 50 वर्षांनी चुळणा गावाचीच बिशप. ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आमचे चुळणा गावातले पहिले धर्मगुरू फादर मायकल डिसोजा हे अतिशय प्रेमळ असे धर्मगुरू होते, आध्यात्मिक असे धर्मगुरू होते आणि जणू काही त्यांनी मेहनत घेऊन या सुरुवातीच्या काळामध्ये या धर्मग्रामाला अतिशय सुंदर अशी दिशा दिली आणि त्याचा लाभ या धर्मग्रामातील लोकांना खूप झाला. आज देखील या धर्मग्रामातील जे ज्येष्ठ आहेत ते त्यांची आठवण करतात आणि त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतात. हे जेव्हा मी पाहतो आणि ऐकतो तेव्हा चुळणकर म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि आज चुळणा सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मी देवाचे आभार मानतो. तर आता आपण बघितलं बिशपाने जो संदेश दिलाय तो आपल्यासाठी फार प्रार्थनामय आहे, आपल्या संपूर्ण नांदबाडसाठी.